मी डॉक्टर सागर भांबेरे, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, पाशा न्यूरोसर्जरी सेंटर अकोला येथे कार्यरत आहे. आज आपण मेंदूचा असा एक आजार जो आपल्या समाजामध्ये कॉमन आहे, ज्याला आपण फीट म्हणतो किंवा मिरगीचा दौरा म्हणतो किंवा झटक्यांची बिमारी म्हणतो, त्याच्याबद्दल थोडं बोलणार आहे. बरेच पेशंट आपल्याला विचारतात की सर याला फीटचा आजार आहे, तर आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे. तर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की बरेच प्रश्न असे असतात की सर आता याला फिट आली तर याच्यामुळे घरच्यांना पण येऊ शकते का. तर हा जो आजार आहे मिरगीचा हा पसरणारा आजार नाही, तर हा जो ज्या पेशंटला होतो त्याच्याकडून दुसऱ्या पेशंटला नाही होत. तर हे एक आहे. दुसरं त्यांचं असं आहे की याचं जे औषधी आहे हे आपण किती दिवस घ्यायला पाहिजे. तर याच्यात असं आहे की औषधांचा जो डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे डोस आणि ड्युरेशन, तो आपण कंप्लीट केला पाहिजे. स्वतःच्या मनाने औषधं बंद नाही केली पाहिजे. जर स्वतःच्या मनाने बंद केले तर फिट येण्याचे चान्सेस जास्त वाढतात. तिसरं असं आहे की बरेच पेशंटला काही गोष्टी केल्यामुळे फिट येण्याचे चान्सेस वाढतात, जसं त्याला आपण ट्रिगर म्हणतो. जसं की झोप झाली नाही, स्ट्रेस असला, फीवर असला, जास्त अल्कोहोल झालं तर त्या लोकांना फिट येण्याची शक्यता जास्त असते. आणि फिट वारंवार येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मेडिसिन न घेणे. बरेच पेशंट स्वतःच मेडिसिन बंद करतात, त्या पेशंटला मग वारंवार फिट येत राहतात. तर हे एक महत्वाचं कारण आहे. तर आपण जे पण ट्रिगर्स आहेत फिट यायचे ते अवॉइड केले पाहिजे. नंतर आपले जे मेडिसिन आहेत त्याचे बरेचदा साईड इफेक्ट आहेत. तर प्रत्येकच मेडिसिनचे साईड इफेक्ट असतात, पण ते सगळ्यांना होत नाही. तर तुम्हाला असं वाटलं की मेडिसिन घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास होत आहे, तर आपण लगेच आपले जे डॉक्टर आहेत त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही गोळ्या घेतल्याने हा त्रास होत आहे. तर त्या हिशोबाने मग आपले डॉक्टर आपल्या गोळ्यांचे डोस थोडे बदलू शकतात किंवा दुसऱ्या टाईपच्या मेडिसिन देऊ शकतात. अजून एक प्रश्न असतो की फिट येते याला, तर याला गाडी चालवायला पाहिजे का. तर आमचा असा सल्ला असतो की जेव्हा गोळ्या चालू आहेत आणि फिट येत आहेत पेशंटला, तर गाडी चालवलेला अवॉइड केलेलं चांगलं आहे. पण समजा तुम्हाला गोळ्या बंद केल्या आहेत आणि 12 महिने झाले फिटच आली नाहीये, तर अशा वेळेस गाडी चालवायला हरकत नाही. पण जेव्हा गोळ्या चालू आहेत तेव्हा अवॉइड केलेलं बेटर आहे.